चला दुसऱ्या राऊंडच्या दुसऱ्या मॅचला इथून होते सुरुवात. टीम कोशाणे संघ टॉस जिंकून त्याने प्रथम बॅटिंग स्वीकारले. गावदेवी क्रिकेट संघ भिलवले. हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोड साखळी मैदानात दाखल झाली. एका बाजूला असेल निखिल, नितीन, तर त्याच्या समवेत आपल्याला प्रमोद ही जोड साखळी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी आता स्वीकारले मोहन. मागच्या सामन्याचा मला असं वाटतं हिरो. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग, त्यानंतर बॉलिंग, स्वतःचं 100% योगदान आणि सहजरित्या भिलवले संघाने तो सामना त्या ठिकाणी जिंकला होता. प्रमोद डॉन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. ते गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मोहन. पहिला चेंडू आपण पाहतोय दांडी 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 उद्ध्वस्त केली जाते. त्रिफलाचित पहिला गडी बाद होते. पहिल्या चेंडूवरती पहिला झटका बसतो टीम कोशाणे या संघाला. हिरो, बराचसा दीर्घ प्रदीर्घ क्रिकेटचा असलेला अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन खरं तर आपल्या संघाला तारण्याचं काम तो आतापर्यंत करत आलाय. पहिलाच चेंडू अगदी वेगाने टाकलेला चेंडू, गुडलँड स्पॉट डिलिव्हरी, त्यानंतर मात्र यस्टनचा वेध घेणारा चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेटचं झालं पतन. नवीन बॅट्समन तिसऱ्या क्रमांकाचा मैदानात दाखल झालाय सतीश. अजून एक वेगाने टाकलेला चेंडू बघा, सबमरीन डिलिव्हरी, अगदी यस्टनच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यता खरं तर आपल्याला पाहायला मिळते. मोहनचा विचार केला तर 6च्या 6 चेंडू एका टप्प्यावरती टाकण्याची ताकद आहे, तर 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे हाताळण्याची सुद्धा त्याच्यामध्ये ताकद आहे. क्रिकेटचा असलेला बराचसा अनुभव आपल्या संघासाठी आज कितपर्यंत उपयोगी येणार, हा सुद्धा वेगाने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट डिलिव्हरी, आता मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उंची घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. मला असं वाटतं मागच्या सामन्यामध्ये मेडनवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती मोहन याची, आणि आता सुद्धा पहिले 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कौतुकास्पद कार्य काय आहे हे दाखवून देतोय. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू बघा, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्याचे टाकतोय, परंतु विकेट किपर मला असं वाटतंय त्या ठिकाणी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिल थोडी चुकी होते. जर का हा चेंडू प्रॉपर गॅदर झाला असता तर मी म्हणेन की चौथा सुद्धा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु चौथ्या चेंडूवरती आपण पाहतो एक धाव या ठिकाणी जोडली जाते. धाव संख्येचा शुभ मुहूर्त आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईक एंडला आता नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय नितीन सुद्धा आडोबाटने खेळायचा प्रयत्न, यस्टनचा वेध घेणारा चेंडू. मोहन काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अजून एक गडी बाद होतोय त्रिफलाचित. नितीन बॅक टू पवेलियन. आपण पाहतोय रवी मैदानात दाखल झालाय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. जरी टॉस हरलो असेल, प्रथम क्षेत्ररक्षण आमच्या वाटण्याला आला असेल, तरी त्यासाठी सुद्धा आम्ही आमचं 100% योगदान देणार आणि तोच प्रयत्न आपल्याला मोहनचा पाहायला मिळाला. फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 गडी आपल्याला बाद होताना पाहायला मिळाले. सुरक्षित क्रिकेट, चांगलं क्रिकेट. आता बुद्धीचा खरं तर वापर केला या रवी बॅट्समॅनने, कारण रवीला माहित आहे की मोहन मोठे फटके मारू देत नाहीत ना. अशा वेळी नेमकं आपल्याला काय करायचं आहे, तर एकेरी दुहेरी धाव संख्येकडे थोडंसं जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे. याचा फायदा हाच होईल की तुमची धाव संख्या पुढे जाईल आणि पार्टनरशिप थोडीशी बिल्ड व्हायला सुरुवात होईल.
आणि 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 2 गडी बाद आणि धाव फलकावरती धावा आहेत त्या 3. म्हणजे बाहेरच्या संघांना मला असं वाटतं पुढे जाऊन द्यायचंच नाही की काय असं ठरवलंय. आज डोनेवाडी संघाला एक सुवर्ण संधी होती परंतु ती त्यांनी गमावले. वेगाने टाकताना चेंडू खोलवर टाकताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढला होता. फक्त एकच धाव चेंडूवरती खर्च होताना आपल्याला पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. टीम कोशाणे संघ आता हाच विचार करत असेल की उर्वरित जे काही 5 चेंडू शिल्लक आहेत ना, या 5 चेंडूमध्ये किमान 3 आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला एक चांगली टोटल फायटिंग टोटल जर तुम्हाला आता उभारायची असेल तर किमान 3 ते 4 आता मोठे स्ट्रोक तुम्हाला मारावे लागतील आणि ते मारावेच लागतील. नाहीतर भिलवले संघ कुठेतरी आपल्याला आता वरचढ ठरताना पाहायला मिळतो. देखना फटका आहे. वॅकंड एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू चालला सीमा रेषा पलीकडे आणि या ठिकाणी हा पाहायला मिळतोय रवीच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. म्हटलं होतं की उर्वरित जे काही चेंडू असेल त्यावरती तुम्हाला आता प्रहार हल्ले चढवावे लागतील आणि रवीचा तो प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आलं यश. पहिला चेंडू आपण पाहिला षटकार. त्यानंतर रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता. सरळ बॅटमधून मी म्हणेन की रवीच्या धावा येत आहेत त्यामुळे त्याला अशा प्रकारची फटकेबाजी करणं कितपत योग्य हे मात्र समजून आता घेणं गरजेचं आहे. कारण एक देखना फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तुमच्याकडे चेंडू खूप कमी शिल्लक आहेत. त्या चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा आता बनवणं गरजेचं आहे. अजून एक देखना फटका. टायमिंग चांगलं जुळलं परंतु त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. कोणत्याच प्रकारची चुकी होणार नाही आणि आपण पाहतोय जो रवी मैदानामध्ये हल्ले चढवत होता प्रहार चढवत होता त्या रवीला मात्र माघारी परतावं लागले. पाचव्या क्रमांकाचा मैदानात दाखल झालाय अजय. प्रवीण गोलंदाजच खरोखर खूप हुशार आहे. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याला माहित आहे की रवीचा स्ट्रॉंग झोन लेग साईड आहे त्यामुळे त्याला शॉर्ट ऑफ लाईनचे चेंडू हाताळणं खूप गरजेचं आहे आणि त्याने त्या जाळ्यामध्ये मात्र त्याला अडकवलंय. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. खोलवर टप्प्याचा चेंडू परंतु बॅट आणि चेंडू यांचा कोणताच संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी. एक षटकाराचा मार खावा लागलाय परंतु त्यानंतर पूर्णपणे थांबवण्याचं काम केलंय त्याने फलंदाजांना. शेवटचा चेंडू असेल खरं तर या दुसऱ्या षटकामध्ये. टीम कोशाणे संघ आता विचार करत असेल की एक मोठा फटका या चेंडूवरती आला पाहिजे आणि तो प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. मॅटमधून आलेला मधुर आवाज स्वीट व्हॉइस मिड विकेट बाउंड्री लाईन आता क्लिअर केली जाते. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा संघर्षमय षटकार.
कोशाणे संघाचा विचार केला तर अगदी पहिल्या षटकापासून थांबवून ठेवलं होतं, पहिल्या चेंडूंपासून थांबवून ठेवलं होतं, परंतु दोन मोठे प्रहार आपल्याला पाहायला मिळाले. एक रवीच्या बॅटमधून आला आणि एक अजयच्या बॅटमधून आला षटकार. त्यानंतर मात्र या दोन षटकारांच्या ताकदीने आपण जर स्कोअर कार्डचा विचार केला तर 16 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. मोहन लोटे त्याचबरोबर अनिल हिरवा ही जोड साखळी खरं तर मैदानात दाखल झाले. गावदेवी क्रिकेट संघ भिलवले या संघाच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 17 धावा तुम्हाला आता इथून बनवायच्या आहेत. जर पाहायला गेलं तर फार मोठं टार्गेट नाही आहे, परंतु कोशाणे संघाचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवरती टीम कोल्हारे संघाला त्यांनी परास्त केलं होतं. अगदी तशाच प्रकारची आता गोलंदाजी होणं अपेक्षित असेल टीम कोशाणे संघाचा विचार केला तर टीम गावदेवी भिलवले संघ हाच विचार करत असेल की मागच्या सामन्यामध्ये मोहननी जी इनिंग साकारली होती ना, अगदी तशाच प्रकारची बॅटिंग त्याच्या या सत्रामध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळाले पाहिजे. यंगस्टर आहे आणि समोर दोन धाकड अनुभवी खेळाडू आहेत. एक बिग बॅटल असेल यंगस्टर आणि अनुभवी खेळाडू. काय सामना आपल्याला पाहायला मिळेल बघा. पहिल्याच गतीमध्ये परिवर्तन. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूच्या खाली येतोय आणि त्यानंतर चेंडूची फेकी होते. एकच धाव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्याचा विचार केला तर हे दोन्ही खेळाडू अगदी सावधरित्या बॅटिंग करत होते. जेव्हा जेव्हा खराब चेंडू येईल ना तेव्हा त्या चेंडूला अगदी सहजरित्या सीमारेषा पलीकडे पाठवलं होतं. चला टीम वेणगाव आणि टीम पळसदरी, श्री स्वामी समर्थ पळसदरी त्यानंतर वेणगाव दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टीम पळसदरी संघ आपण बराचसा आराम केला त्यामुळे थोडंसं वॉर्मअप करा आणि लगेच आपण या इथे. अजून एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो. बॅकहँड एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू त्या ठिकाणी आहे, फाईन लेगचा खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता. चेंडूची फेकी होते तोपर्यंत फक्त एकच धाव्या चेंडूवरती जोडली जाईल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. कोशाणे संघाचा खरं तर हा यंगस्टर गोलंदाज आहे रवी. स्वतः जबाबदारी स्वीकारली पहिल्या षटकामध्ये. समोर आपण पाहतोय गावदेवी क्रिकेट संघ भिलवल्याचे हे धाकड दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या बॅटने चेंडूला खेळून काढलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईन क्लिअर केली जाणार का? शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू चेंडूच्या मागे त्या ठिकाणी धावत होता. आणि 2 धावा चेंडूवरती मात्र बघता बघता आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. या 2 धावसंख्येच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले आता 4 या अंकावरती. एकूण 17 धावसंख्येची गरज आहे. 4 धावा तुम्ही आतापर्यंत उपलब्ध केल्यात, अजून 13 धावसंख्येची गरज असेल. रवी चांगली गोलंदाजी करतोय, कौतुक करायला पाहिजे. यंगस्टर आहे खरं तर कोशाणे संघाचा. आतापर्यंत त्याने पूर्णपणे थांबवण्यामध्ये त्याला यश आलंय, कारण हे दोन्ही फलंदाज मोठे प्रहार हल्ले चढवण्यासाठी खरं तर यांना ओळखलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र थांबवण्याचं काम केलंय. एकही मोठा फटका आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. 17 धावा बनवायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मधली दांडी त्या ठिकाणी वाकवले. पहिला गडी बाद होतोय. मोहन मला असं वाटतंय बॅक टू पवेलियन. 4 या धावसंख्येवरती गावदेवी क्रिकेट संघ भिलवले संघाला बसला जातोय. हा पहिला झटका डीजे. थँक्यू डीजे. मी पहिलाच म्हटलं होतं की खूप चांगलं बॅटल खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला बरेचसे दीर्घ प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू आणि एका बाजूला आपण कोशाणे संघाचा यंगस्टर गोलंदाज पाहतोय. यंगस्टर गोलंदाज या ठिकाणी आपल्याला कुठेतरी वरचढ ठरताना पाहायला मिळाला, कारण 17 धावा त्यांना खरं तर डिपेंड करायच्या आहेत कोशाणे संघाला. आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत गावदेवी क्रिकेट संघ भिलवले संघाला पूर्णपणे थांबवण्यामध्ये यश आलंय.
फक्त 4च धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आणि त्यामध्ये एक बिग विकेट, मोठी विकेट मोहनला मात्र माघारी परतण्यामध्ये यश आलंय गोलंदाजी याला. नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल नागेश. चला टीम वेणगाव आणि टीम पळसधरी. वेणगाव संघ टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय काय असेल तो सुद्धा लगेच आपण सांगा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थँक्यू. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. खराब कॉलिंग आहे, खराब कॉलिंग आहे. थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं. जर काय पहिला 1-2 अटेम्प्ट मध्ये जर काय चेंडू गॅदर केला असता तर कदाचित धावचीची विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली असती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि आपण जर पाहिलं तर धाव फलकावरती धावा आहेत फक्त 4. म्हणजे आता जिंकण्यासाठी गावदेवी क्रिकेट संघ भिलवले संघाला गरज असेल ती 6 चेंडू 13 धावसंख्येची. 6 चेंडू 13. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या फलंदाजांनी मागच्या सामन्यामध्ये अगदी तुटून पडले होते, त्यामध्ये अनिल असेल, त्यामध्ये मोहन असेल, त्या दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत थांबवण्यामध्ये यश आलंय. खूप चांगल्या प्रकारची रवीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आता असेल अजय. ज्या प्रकारे रवीने गोलंदाजी केली अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. कोशाणी संघ आज विचार करत असेल की बाबा चांगली गोलंदाजी कर. जशीने रवीने गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी होणं आता गरजेचं आहे, कारण समान स्थितीमध्ये सामना आहे. भिलवले संघ पहिल्या सत्राचा विचार केला, पहिल्या षटकाचा विचार केला तर थोडा सावध पवित्र त्याने निश्चितपणे उचलला होता. सुरक्षित आणि सुरळीत क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता हाणामारी करावी लागेल कारण आता धावा आहेत जास्त. 6 चेंडू आणि तुम्हाला आता बनवायचे 13 धावा. किमान 2 मोठे आता प्रहार हल्ले चढवावे लागतील या मॅच मध्ये तुम्हाला, जर तुमची बाजू मजबूत करायची असेल तर. पहिल्या षटकाचा विचार केला तर कोशाणे संघाच्या गोलंदाजाने त्याचं काम पूर्णपणे चोखरित्या पार पाडलंय. फक्त 4च धावा खर्च करून मोहन सारखा एक मोठा गडी बाद करण्यात त्याला यश आलंय. पुन्हा एकदा आपण पाहतो एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी स्वतःचं 100% योगदान देतात हे सगळेच खेळाडू. एक धाव झालेली आहे, पूर्ण दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि ती धाव सुद्धा आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन विकेट खरं तर या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अनिल आता आज विचार करत असेल की जास्त काळ स्ट्राईक वरती मी राहणं खूप गरजेचं आहे, कारण 6 चेंडू 13 धावसंख्येची गरज असताना 2 नव्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 5 आणि 11 असं समीकरण आहे. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचे आहेत. मॅच संपल्यानंतर लगेच आपण एका लाईन मध्ये मैदानात जायचं आहे. 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असताना खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय अजय याचा. चांगली गोलंदाजी आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि आपण पाहतोय बघा चुकी होते या ठिकाणी. खराब थ्रो चेंडू गॅदर झाला असता, चेंडूला कलेक्शन जर प्रॉपर झालं असतं तर कदाचित या ठिकाणी एक मोठी विकेट आपल्याला एक 2 3 4 5 6 काय करून राहिले. पाणी पाणी द्या, 100% पाणी द्या. मी म्हणेन की तो जारच घेऊन जा मैदानात, कारण 6 धावा धावायचं म्हटल्यानंतर कौतुक करायला पाहिजे. अजयचा विचार केला तर अनुभवी खेळाडू आहे.
नागेशचा विचार केला तर अनुभवी खेळाडू आहे. स्कोर 12. चार चेंडू होण्याची गरज आहे 5 या धावसंख्येची. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 6 धावा धावून काढल्या. चला 4 चेंडूने 5 धावसंख्येची गरज आहे. आता कोशाणे संघ आता विचार करत असेल की आम्ही काय करून बसलोय, अशी ही फेकाफेकी. त्यांचा कॉन्फिडन्स आता वाढलाय, ते आता धावाला ऐकणार नाहीत आणि पुन्हा 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तीन चेंडू आणि आता 3 धावसंख्येची गरज आहे. या सामन्याचा आपण विचार केला तर एकही षटकार नाही, एकही चौकार नाही, तरी सुद्धा सहजरित्या या धावा चेस करण्याचा प्रयत्न. वाह, बुद्धीचा वापर